तर आज काही मनातून वेगळीच इच्छा होती. म्हणूनच म्हटलं फटाफट फ्रेश होऊन घेऊ आणि त्यानंतर लगेचच आपले रेग्युलर मेडिसिन्स घेऊ. मेडिसिन्स घेऊन झाले नाही, तर लगेचच जेवायला बसले, कारण काय खूप भूक लागली होती. मग साडीची घडी घातली. आता साडीची घडी घालते आहे, तर ही माझ्यासाठी नाही, तर आम्ही बसवणार आहे आज देवी. तर मला पहिले-पहिले तर हे घड्या घालायला जमतच नव्हतं. त्यानंतर हळू-हळू YouTubeवर बघितलं आणि मग प्रॉपर घडी घातली. मग मम्मीनी काही देवीचं सामान आणलं होतं, तर ते पहिले सगळं बघून घेतलं आणि त्यानंतर लगेचच आम्ही देवीच्या तयारीला चालू झालो. आता प्रश्न असा होता, की साडीची तर घडी घालून घेतली, सगळी तयारी झाली, पण नेसवणार कोण? कारण काही पहिल्यांदा साडी नेसवणार होतो. म्हणून मीच पहिला पुढाकार घेतला. त्यानंतर मुकुट वगैरे लावला आणि इतकं सुंदर वाटत होतं. जसा मुकुट लावला तसं देवीला बघायला खूप सुंदर वाटत होतं. त्यानंतर सगळा साज वगैरे घातला आणि फायनली आपली देवी तयार झाली. आणि अचानकच आमचं असं ठरलं का देवीची प्रतिमा बनवायची. म्हणूनच आमची इतकी घाई झाली. त्यानंतर लगेचच आरती वगैरे करून घेतली आणि ते लाइटिंग वगैरे डेकोरेशन वगैरे केलं होतं. म्हणून देवी इतकी सुंदर वाटत होती आणि देवीच नाही तर आम्ही घट पण बसवलेले होते. आणि इकडे यांची मजाक मस्ती चालू होती. त्यानंतर आम्ही लगेचच आमच्या नियर बायच्या मंदिरात गेलो. तिकडे इतकं सुंदर वातावरण आणि देवीचा साज वगैरे सगळं साडी वगैरे इतकं छान वाटत होतं बघायला. तर माझं मन करतच नव्हतं घरी जायसाठी. मग फायनली दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि बाहेरच दुसऱ्या देवीची मिरवणूक होती. मग मस्त मिरवणूक वगैरे बघितली आणि गेलो घरी.